खऱ्या अर्थानं धर्मवीर आणि कर्मवीर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय धीरज, नो स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय अजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अजयच्या नावावरती खूप रेकॉर्ड्स आहेत. तो फलंदाज स्ट्राईक एंड वरती या मैदानावरती त्या प्रकारची खेळी करेल काय हा प्रश्नचिन्ह आपल्याला पाहायला मिळेल खेळाडू कक्षामध्ये. यस, धीरज स्ट्राईक एंड वरती, नो स्ट्राईक इन एंडला अजय या गोलंदाजाला पाहतोय. त्याचबरोबर आपण पाहतो या संघाचे संघनायक कल्पेश, पहिला मात्र ट्रम्प कार्ड गोलंदाज 38 सर्कलच्या दायऱ्यामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले फेकण्यासाठी झालाय सज्ज. पंचांचा हिरवा कंदील, ग्रीन सिग्नल, सामना होतो स्टार्ट. नेक्स्ट प्ले, गेम ऑन. ते पहिला चेंडू फेकण्यासाठी कल्पेश सज्ज. पहिला चेंडू क्रिकेटचा ब्रह्मास्त्र, खोदून काढल्या चेंडूला सन्मान दिला. या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत नाही. या चेंडूवरती ज्या ज्या फलंदाजाने मारण्याचा प्रयत्न केला त्या त्या फलंदाजाला नक्कीच तंबूचा रस्ता पकडावा लागला. सन्मानजनक खेळी धीरजने केले, चाणक्य डोकं वापरलं आणि चेंडूला सन्मान दिला. पहिला चेंडू डॉट आपण पाहतो. फुलटॉस प्रहार केलाय, प्रत्यहल्ला पहिल्या चेंडूवरती इथे बीमर घोषित केलाय पंचांच्या माध्यमातून. 1+6 7 धावा. पुन्हा एकदा सज्ज पंचांच्या उजवी एष्टीकडनं. यस, डावी एष्टीकडनं गोलंदाजी करतोय. इथे कन्वर्ट झालाय फटका, एक्झिक्यूट केलाय. नो मॅन्स लाईन, आउटफील्ड फास्ट. चेंडू थांबत नाहीये, चेंडू फार आरसी मारेच्या पलीकडं. शानदार चौकार. धाव फळक पुढे सरकलाय. टोटल संघाची पाहतोय 12 धावा. धाव फळकावरती आपण पाहतोय सन्मान, कारण क्रिकेटचा ब्रह्मास्त्र. या चेंडूवरती सन्मान देणं खूप महत्वाचं होतं. अजय होते स्ट्राईक एंड वरती आणि ह्या चेंडूला मात्र गॅदर केला 1 धावेसाठी. सिंगल कन्वर्ट झाली, सिंगलच्या मदतीने धाव फळक आणखीन पुढे सरकेल. टोटल 13 धावा धाव फळकावरती आल्यात. कल्पेशचा विचार केला, पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं शतक फेकलं जात आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल. 4 चेंडू फेकलेत गोलंदाजानं. हा फटका मनगटी प्रहार उचललाय, फुल केलाय. चेंडू स्लॉट मध्ये होता, पाठवून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये. अजून एक मोठा बिग हिट. फलंदाज थांबत नाही धीरज. अजूनही अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. प्रति हल्ले चढवले जातात फलंदाज धीरजच्या बॅटमधनं. अंतिम चेंडू धाव फलकावरती आपण पाहतोय. टोटल 19 धावा धाव पटलावरती. हा फटका फसलाय की काय? चेंडू खूप उशिरा हवेत, उंची जास्त पाहायला मिळते. लांबीचा विचार करावा लागेल. यस, यावेळी आपण पाहतोय
लांबी देखील थोडीशी जास्त होती आणि चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल 6 धावांसाठी. नक्कीच एकनाथ माळींचं गाणं आपण पाहतोय. गोदडी भिजवली मुताने. खूप चांगलं संगीत. डीजे ऑपरेटर देखील जोश मध्ये आलाय. कारण की पाहायला गेलो तर फटकेबाजी मारण्यासाठी आपण पाहतोय धीरज ज्या प्रकारे जोश मध्ये आले ना, लाजवाब. कारण की धीरजच्या बॅटमध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी. शतक क्रमांक संपन्न झालाय. महागडा शतक फेकलाय गोलंदाज कल्पेशनं. धावा खर्च केला टोटल 25 धावा. 25 रन्स लॉस ऑफ 0 विकेट ऑन स्कोर कार्ड टीम भिंगार. खूप लांबनं बिलॉंग केलंय भिंगार टीमनं आणि इथे फटकेबाजी तितकीच चांगली आपण पाहतोय. संघाचे संगणक होते कल्पेश पूर्णपणे नक्कीच चोप पडली या गोलंदाजाला. जास्तीत जास्त धावा खर्च केल्या कल्पेशनं 25 धावा खर्च केल्यात. परंतु इथे कमबॅक केलं जाईल की काय. नवीन गोलंदाजी ट्रॅक वरती परेश. परेश नामक गोलंदाज आहे. धावेवरती अंकुश लावावा लागेल. धावेवरती ब्रेक लावावा लागेल. या कारणास्तव आपण पाहायला गेलो तर इथे काही चेंडू डॉटच्या माध्यमातून फेकावे लागतील. समोर फलंदाज स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय अजयनं फक्त एका चेंडूचा सामना केला आणि एक धाव आपल्या टीमसाठी जमा केली. अजयच्या अकाउंटवरती एक धाव आहे आणि पुन्हा एकदा अजय स्ट्राईक एंडला. परेश लेफ्ट आर्म राऊंड विकेट फटका कन्वर्ट केलाय. वाईड लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये कार्पेटच्या साह्यानं क्षेत्ररक्षक आहेत तैनार. मिळेल ते फक्त सिंगल. स्टॅक रोटेट करण्याचा प्रयत्न. कारण की अजयला माहिती आहे अजयनं हेरलंय की नक्कीच धीरजच्या बॅटमध्ये षटकार येतात. धीरजच्या बॅटमध्ये चौकार येतात आणि त्या धीरजला स्ट्राईक एंड वरती आणण्याचं काम मात्र अजयनं केलंय. याला सर क्रिकेट म्हणतात. परेश पुन्हा एकदा सज्ज. हो मारण्याचा प्रयत्न. फलंदाजाला देखील चेंडूची मात्र पाहणी करता आला नाही. फटका कन्वर्ट झालाय जरूर परंतु इथे चेंडू फेकी खूप चांगली केली गोलंदाज परेशनं. लाजवाब गोलंदाजी. 2 धावा रोखू शकत नाहीये. कन्वर्ट झाल्या 2 धावा. एक्झिक्यूट केल्यानंतर आपण पाहतोय 2 धावा. माझे साथी गुणलगक मित्र खऱ्या अर्थानं प्रदीप हिलम यांच्या माध्यमातून 2 धावा ऍड केल्यात आणि त्याचबरोबर पाहतोय टोटल 28 धावा धाव पटलावरती आपल्याला पाहायला मिळतील. उशिरा येणार प्रेक्षकांना पुन्हा एकदा दर्शवण्यात येईल. चालू असलेली मॅच आपण पाहतोय. एका बाजूला धामोते त्याला फाईट करत असताना भिंगार हे दोन दिग्गज संघामध्ये ही लढत आपण पाहतोय. मैत्रीपूर्वक लढत आहे. कोणता संघ कोणत्या संघावरती भारी पडेल हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. हा चेंडूवरती बॅटचा पेस कोडलाय. फटका फासला की काय हा देखील प्रश्नचिन्ह. क्षेत्ररक्षक आहेत ना. टाळ्यांचा कडकडाट याचा अर्थ आपण पाहतोय धीरजच्या पारीचा झाला अंत.
हा फटका कन्वर्ट झालाय मिस टायमिंग फटका शॉर्ट ऑन रिझन मध्ये झेल टिपण्याची संधी इथे डायरेक्ट हिट पंचांचा बोट आकाशाकडे धावचीच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद अधीनाथ छपारीचा अंत विकेट गमावली अजून एक सफलता मिळवल्या गोलंदाज परेशनं धावेवरती अंकुश ब्रेक लावण्याचं काम मात्र केलं जात आहे भिंगार टीमला कमी धावांवरती रोख लावण्याचं काम केलं जात आहे धावमध्ये टीमची टीम मीटिंग आपण पाहतोय कारण की मोठी टीम मीटिंग असेल कारण की ज्या प्रकारे दोन्ही टीमवरती आपण लक्ष टाकला दोन्ही संघ एकाच ताकदीचे आपल्याला पाहायला मिळतील दोन्ही टीमकडे क्षमता आहे एकतर्फा खिंड लढवण्याची परंतु कोणता संघ एकतर्फा खिंड लढवेल कोणता संघ संघर्ष करेल कोणता संघ आनंदाचा इथे महोत्सव साजरा करेल आणि कोणत्या संघाचे बाजूने येईल स्मशान शांतता ह्याच्यासाठी ही लढत आपण इथे पाहतोय परेशचा विचार केला ज्याने आतापर्यंत चेंडू फेकी केलेत 5 चेंडू फेकी केलेत 2 सफलता देखील मिळवल्यात अजूनही अंतिम चेंडू फेकायचे परेशला लास्ट बॉल या शतकातील पाहतोय स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय फलंदाज आहेत अजय तर नो स्ट्राइक इन एंड वरती कमलाकर कुंभे टीम मध्ये एक कमलाकर आपण पाहिला सकाळच्या सत्रामध्ये कुंभे टीमनं टोटल 4 शतकामध्ये 20 धावा जमा केल्या होत्या एकतर्फा मॅच आपल्याला पाहायला मिळाली होती इथे टॅप केल्या लेट कटच्या माध्यमातून एक धाव कन्वर्ट केल्या एकच धाव मिळेल अंतिम चेंडू होता स्ट्राइक अटेम्प्ट आपल्या हातामध्ये ठेवण्याचं काम अजयने केलंय शतक क्रमांक संपन्न झालंय यावेळी दुसरं आणि 2 शतकांच्या अखेरीस भिंगार टीम जाऊन पोहोचले 2 गड्याच्या मोबदल्यानंतर टोटल 35 या धावसंख्येवरती धावाचा उच्चांक आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या दिवसामध्ये आपण आंबिवली टीमचा विचार केला प्रत्येक मॅचेस मध्ये 60+ त्याने धावा जमा केल्यात कालच्या दिवसामध्ये लो स्कोरिंग आजच्या दिवसामध्ये देखील काही मॅचेस आपल्याला लो स्कोरिंगच्या पाहायला मिळाल्यात खऱ्या अर्थाने पहिली मॅच आणि इथून आपण पाहतोय धामोटे विपक्ष भिंगार या 2 टीम दरम्यान ही लढत आहे 2 शतकामध्ये भिंगार टीमनं 2 फलंदाज गमावलेत जरूर परंतु 35 धावा जमा केल्यात 35 धावा जमा केल्यात अजूनही 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडूवरती किती धावा जमा करेल आणि कोणता टार्गेट असेल धामोटे टीम समोर येणारे वेल आणि येणारा काळच सांगू शकेल नवीन गोलंदाजी मार्क वरती नवनाथ यस नवनाथ गोलंदाज आहेत त्याला समोर फलंदाज अजय स्ट्राइक एंडला टॅप केलाय कळायचा अप्पर नजाकत दाखवली क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवत असताना चेंडूला पाठवून दिलाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला आलेला हा शानदार चौकार यस चौकार चेंडू मैदानाच्या आतमध्ये तर पहा यष्ट्यांच्या पाठीमागे ते बोरीचं झाड आहे त्या बोरीच्या झाडाकडे जे प्रेक्षक आहेत खऱ्या अर्थाने जो संघ आहे तिथे बाईक आहे ते बाईकच्या जो मिरर आहे आडसा आहे बाईकचा तो थोडासा फिरवायचा आहे यस थोडासा इथे अडथळा निर्माण होतो धन्यवाद खूप खूप आभार त्या नक्कीच प्रेक्षकांचं खूप चांगलं काम केलं परंतु इथे अजयला थांबवण्याचं काम केलं जाते गोलंदाज नवनाथच्या माध्यमातून पहा अजयनं ज्या प्रकारे पहिल्या चेंडूवरती चौकार कन्वर्ट केला आणि त्याचबरोबर दुसऱ्या चेंडूवरती डॉट चेंडू फेकलाय गोलंदाज नवनाथनं ब्रेक लावण्याचं काम केलंय ज्या प्रकारे परेशने देखील ब्रेक लावलाय परेशवरती एक प्रत्यहल्ला चढवलाय एक षटकार देखील खर्च केला होता परेशनं परंतु खूप चांगली गोलंदाजी केली लाजवाब गोलंदाजीचा नमुना पेश केलाय त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करत असताना आपण नवनाथला पाहतोय कमबॅकिंग गोलंदाजी यावेळी नवनाथच्या माध्यमातून केली जाते हा फटका मिस टायमिंग क्षेत्ररक्षक आहेत ऑन साइडला सोप्पा झेल टिपलाय लागेल आणखीन एक झटका सलामीवीर फलंदाज होईल बाद अजय बॅक टू द पॅव्हिलियन्स झटका क्रमांक लागला जाईल भिंगार टीमला तिसरा खूप चांगली रणनीती टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय भिंगार टीमचा अजयने मात्र पहिल्या चेंडूवर चौकार मारला होता आणि त्याचबरोबर तिसऱ्या चेंडूवरती एक मोठी सफलता प्राप्त केली गोलंदाज नवनाथनं अतिशय घातक गोलंदाज आपण पाहतोय चाणक्य पद्धतीने गोलंदाजी केली एक दिग्गज आणि नामवंत खेळाडूला बाद करण्यामध्ये त्याला यश मिळवलंय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागर नक्कीच आपण पाहतोय सागर नामक फलंदाज आहेत मैदानाच्या आतमध्ये
स्ट्राईक एंड वरती. इथे आपण पाहतोय लांबूनच मारण्याचा प्रयत्न, चेंडू ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क जुलत नाहीये. सागर आहे ते स्ट्राईक एंड वरती. इथे चुकीची लाईन पकडली गोलंदाज नोनातनं. लाईन आणि लेंथने गोलंदाजी करावी लागेल. हा फटका मिस्टामिंग आपण पाहतोय. 3 क्षेत्ररक्षक इथे स्वतः गोलंदाज मध्ये झेल टिपण्याची संधी आणि ते खूपच अवघड, खऱ्या अर्थानं उलटा झेल होता. तो झेल गॅदर करण्यामध्ये यश मिळवलाय आणि इथे आणखीन एक सफलता मिळवल्या. सागरच्या पारीत झाल्यानंतर बॅक टू द पॅबिलियन. सागरला मात्र मैदान सोडावं लागलंय. फटका कन्वर्ट केला होता, ताळमेळ चांगलं जुळलं नव्हतं, व्हेरिएशन चांगली जुळलेली नव्हती, कॉम्बिनेशन चांगलं जुळलेलं नव्हतं आणि तिथे मिस्टामिंग फटका खेळला आणि नक्कीच तंबूची अस्त्राला आपण पाहतोय. फलंदाज सागर, त्याचबरोबर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विकास. भिंगार टीम ज्या प्रकारे सुरुवात केली होती धीरजनं लाजवाब 30 साजे जर राखत असताना अजयने देखील चौकारांची आतिषबाजी केली. अधिनाथने देखील एक षटकार मारलाय. रणनीती खूप चांगली आहे, इन्व्हेस्टमेंट वाढवण्याचं काम केलंय. टोटल आपण पाहतोय संघाची 40 धावा फळकावरती अंकित झाल्यात खऱ्या अर्थाने भिंगार टीमच्या. आतापर्यंत पाहायला गेलो तर 4 फलंदाज देखील गमावलेत भिंगार टीमनं. नवनाथ पुन्हा एकदा सज्ज. राईट राऊंड विकेट. फटका कन्वर्ट झालाय. क्षेत्ररक्षक आहेत कल्पेश. इथे संघाचा संगणकाच्या माध्यमातून चूक होणार नाहीये. अजून एक मोठा फटका लागेल, मोठा झटका लागेल टीम भिंगारला. यस, इथे फलंदाज बाद झालाय. खऱ्या अर्थाने आपण पहा इथे विकासच्या पारीचा झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजय. कौतुक करावं लागेल नवनाथनं मात्र 5 चेंडूची फेकी केली, 3 फलंदाजाला बाद केलेत. धावसंख्या स्थिर पाहतोय आपण. 40 या धावसंख्येवरती पूर्णपणे ब्रेक लावण्याचं काम केलं जात आहे. धामोदर टीमचे गोलंदाज मात्र पूर्णपणे हबे पडलेत भिंगार टीमच्या फलंदाजावरती. खऱ्या अर्थानं जे प्रत्याहले चढवले होते कल्पेशवादी, इथं मात्र पूर्णपणे यू टर्न दिलाय. धावसंख्येवरती अंकुश, धावसंख्येवरती ब्रेक लावण्याचं काम केलंय. अंतिम चेंडू प्रगतीपथावर पुन्हा एकदा सज्ज. तर चला इथे 3 शतकांचा खेळ झालाय समाप्त. 3 ओव्हर्स इथे झालाय समाप्त आणि 3 शतकांच्या अखेरीस भिंगार टीम जाऊन पोहोचली. टोटल 5 गड्याच्या मोबदल्यानंतर 40 या धावसंख्येवरती. 40 रन्स, लॉस ऑफ 5 विकेट. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय नाजूक स्थितीमध्ये रणनीती आपल्याला पाहायला मिळेल, कारण की पहिल्याच शतकामध्ये आपल्याला पाहायला गेलो तर जास्तीत जास्त धावा पाहायला मिळाल्या होत्या. नक्कीच 20 पेक्षा अधिक धावा आपण पहिल्या शतकामध्ये पाहिल्या. तो शतक फेकला होता संघाचा संगणक कल्पेशनं, परंतु इथे पूर्णपणे नक्कीच यू टर्न दिलाय. धावेंवरती पूर्णपणे ब्रेक लावलाय परेश आणि त्याचबरोबर नवनाथ या गोलंदाजानं. यावेळी अंतिम गोलंदाज स्लो ओव्हर मध्ये आपण पाहतोय सचिन. लोअर फुल टॉस कन्वर्ट झालाय, फटका एक्झिक्यूट केलाय पाठीमागच्या दिशेला. क्षेत्ररक्षकांची फॉर्मलिंग आपण पाहतोय. सिंगल डबलला यावेळी स्थान देत असताना आपण 2 फलंदाज पाहतोय. आक्रमकता दाखवावी लागेल, आक्रमकता मात्र ही दाखवावीच लागेल, कारण की प्रतिस्पर्धी संघ धामोते संघ या विभागामध्ये नव्हे तर संपूर्ण कर्जत तालुक्यामध्ये हा दादा संघ आहे आणि त्यांच्या विरोधात खेळत असताना भिंगार टीमला देखील एक मोठा टार्गेट सेट करणं खूप महत्त्वाचं आहे. सचिन पुन्हा सज्ज. हो, यावेळी चेंडू पाहावा लागेल ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर. इट इज अ वाईड बॉल. बिन पायल से बजे घुंगरू. धाव फळक 1 ने वाढेल, धाव संख्या जाऊन पोहोचेल. खूप उशीर नका होईना. टोटल 42 धावा धापटलावरती. मागील मॅच आपण पाहिली कोमलवाडी विपक्ष खरवई, ही मॅच होती 40 धाव्यांची. या मॅच मध्ये किती धावा सेट केल्या जातील खऱ्या अर्थानं भिंगार टीम कडनं.
इथे पूर्णपणे हाबी पडलेत फलंदाज. जी कामगिरी केली होती खऱ्या अर्थानं परेश आणि नवनाथनं, सचिननं देखील तीच कामगिरी चोख बघत असताना इथे काही चेंडू डॉट फेकलेत. खऱ्या अर्थानं 2 चेंडूचा इथे खेळ झालाय संपन्न. अजूनही 4 चेंडूचा उर्वरित खेळ बाकी आहे. धाव फलक स्थिर पाहतोय आपण. 42 धावा आहे. धावसंख्येवरती पूर्णपणे ब्रेक लावलाय. स्ट्राईक एंड वरती आपण अजय नाईक या फलंदाजाला पाहतोय. ऑन स्ट्राईक वरती आहेत. आक्रमकता दाखवणं खूप महत्वाचं असेल फलंदाजांना, परंतु इथे तसं काय पाहायला मिळत नाहीये. पूर्णपणे निराशाजनक खेळी करण्यात येतंय फलंदाज अजयकडनं. 2 चेंडू डॉट फेकले. बॅक टू बॅक गोलंदाज वर्चस्व गाजवलं जात आहे सचिन, कारण की ज्या प्रकारे पहिल्या शतकामध्ये जास्त धावा आल्या होत्या, कदाचित अंतिम शतकामध्ये जास्तीत जास्त धावा आपल्याला पाहायला मिळतील असं तर वाटलं होतं, परंतु तसं काहीच नाही आहे. कारण क्रिकेट आहे मित्रांनो, इथे काही घडू शकतो. त्याच प्रकारे आपण पाहतोय यू मिस आय विल डेफिनेटली हिट. तिरफळाचित फलंदाज हिलबाद अजय नाईक बॅक टू द पॅव्हिलियन्स. तर पहा इथे पाहुण्यांचं शुभ नक्कीच स्वागत झालंय, शुभ आगमन झालंय त्यांचं देखील इथे या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आमदार ट्रॉफीमध्ये आपलं सहर्ष सहर्ष स्वागत. मोस्ट वेलकम. खूप मानाची आणि सन्मानाची ही स्पर्धा आपण पाहतोय. संपूर्ण आयोजक वर्ग त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य पाहतोय, कारण की आजचा तिसरा दिवस आहे. उद्या सुपर संडे, उद्या मेगा फायनल या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. वळी या मॅच कडे सचिन अतिशय चांगले गोलंदाजी, लेफ्ट राऊंड विकेट मारण्याचा प्रयत्न, दोन्ही गाड्या एकाच पटरीवरती. काय घडेल या चूक आपण पाहतोय. एक धाव होती जरूर, फलंदाज देखील बाद झाला असता. तसं काय घडत नाही. इथे 2 धावा कंप्लीट केल्यात. तिसरीचा प्रयत्न केला होता, परंतु तिसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाला विकेट सॅक्रिफाईस केली आणि स्वतःच्या पायावरती कुलाडी मारली. फलंदाज झालाय बाद, परंतु 2 धावा आल्या जरूर. 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती आपण पाहतोय 44 धावा हे धाव फलकावरती अंकित झाल्यात. अजूनही विचार केला सचिनच्या शतकातील टोटल 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. या 1 चेंडूवरती जर षटकार आला तर 50 धावा, चौकार आला तर 48 धावा आपल्याला पाहायला मिळतील. कोणता नंबर लावला जाईल फलंदाजीच्या माध्यमातून हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. अंतिम चेंडूचा खेळ आहे बाकी. 44 धावा धाव फलकावरती. सचिन पुन्हा एकदा अकोट टप्प्याचा चेंडू फटका कन्वर्ट केलाय. मोठा फटका आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आहेत तैनात. झेल इथे टिपला जाईल. अंतिम चेंडू आणि अंतिम शतक होता. इथे पहिला सत्राचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या सत्रामध्ये भिंगार टीमने केली फलंदाजी. फलंदाज आपण पाहायला गेलो तर 7 फलंदाज गमवत असताना भिंगार टीमनं धावा जमा केल्यात 44 धावा आणि 45 धावेचा. यस 8 फलंदाज गमवलेत, 44 धावा जमा केल्यात आणि टोटल 45 धावेचा लक्ष्य रचलाय खऱ्या अर्थानं धामोदे टीम समोर. तर येणारे 24 चेंडू आहेत. 4 शतक आणि 4 शतकामध्ये धामोदे टीमला बनवायच्या आहेत 45 धावा. तर चला पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, खेळाडूंचं आणि मंचावरती उपस्थित मान्यवरांचं मी गुरुनाथ कातकरी व्हॉइस ऑफ वावनजे पनवेल आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. वळी या मॅचच्या दिशेने ज्या प्रकारे भिंगार टीमनं फलंदाजी केली, 4 शतकामध्ये धावा इथे जमा केल्यात. टोटल 44 धावा आणि 45 धावेचं लक्ष्य रचलंय धामोटे टीम समोर. 24 चेंडू आहेत आणि 24 चेंडू मध्ये टोटल 45 धावा जमा करायचे आहेत. प्रेक्षकांची अफाट गर्दी ह्या मॅचचा आनंद लुटत असताना आणि काही प्रेक्षक घर बसल्या ह्या मॅचचा आनंद लुटत असताना खऱ्या अर्थानं पाहायला गेलो तर श्री समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद लुटत असताना
घर बसल्या हे मॅचचा आनंद लुटत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील आमदार ट्रॉफी मध्ये आपण सहर्ष स्वागत करूया. तर चला भिंगार टीम आपण फील्डची रचना करून घ्यायची आहे. विशाल पवार खूप मेहनत त्यांच्या माध्यमातून केली जाते. डीजेच्या माध्यमातून प्रेक्षकांची मन त्यांनी जिंकलीत. चला पुन्हा एकदा वेळ या मॅचच्या मध्ये क्रिकेटच्या रणसंग्रामामध्ये या क्रिकेटनं अक्षरशः तुम्हाला वेडे लावले. जिथे लढतील 22 खेळाडू आणि पाहतील प्रेक्षक वर्ग. अतिशय मैत्रीपूर्वक लढत आपण पाहतो. या एका बाजूला भिंगार आणि त्याला फाईट करत असताना खऱ्या अर्थानं धामोदर टीम या विभागामध्ये दादा संघ जो ओळखला जातोय तो संघ आपण पाहतोय. पनवेल संघाला देखील कमी भिंगार टीमला देखील कमी समजून चालणार नाही आहे, कारण की पनवेल नक्कीच भिंगार टीमनं पनवेल विभागामध्ये आपला दादागिरी प्रस्थापित करणारा संघ आपण पाहतोय. परंतु इथे धाव्यांची इन्व्हेस्टमेंट वरती लक्ष टाकला, जी धाव्यांची गुंतवणूक जी केली त्या कारणास्तव आपण पाहतोय ही धावा आपल्याला आजच्या दिवसामध्ये तर कमी पाहायला मिळतील. कारण की पहिल्या दिवसामध्ये आपण 60 पेक्षा जास्त धावा 60 पेक्षा अधिक धावा आपल्याला पाहायला मिळाल्या याच मैदानावरती. खऱ्या अर्थानं आंबिवली टीमनं खूप चांगला खेळ दाखवला आणि त्याचबरोबर कालच्या दिवसामध्ये कोल्हार टीमनं खूप चांगला खेळ दाखवला होता. परंतु पहिली सेमीफायनल कालच्या दिवसामध्ये खेळवण्यात आली होती आणि तिथे कोल्हार टीमला परास्त केला होता आंबिवली टीमनं. पहिला गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय धीरज. आपण इथे पाहतोय मॅन्डेटरी पॉवर प्ले 38 सर्कलच्या दायऱ्यामध्ये. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय फलंदाज आहेत परेश आणि स्ट्राईक एंड वरती संघाचे संगनायक ज्याच्या नावाने संघ ओळखला जातोय कळपेश आहेत. डावखुऱ्याचे फलंदाज परेश. क्रिकेटच्या पटलावरती डावखुऱ्याचे फलंदाज हे नेहमीच घातक मानले जातात. टेनिस क्रिकेटमध्ये डावखुऱ्याच्या फलंदाजाला जास्त नक्कीच घाबरवला जातोय, परंतु इथे ह्या डावखुऱ्याचा फलंदाज त्या प्रकाराची खेळी केली जाईल की काय हा प्रश्नचिन्ह अजूनही खेळपट्टीवरती राहिला आहे. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज धीरज. लॉर फुलटॉस पहिला चेंडू ऑन साईडला खेळून काढलाय. गॅप शॉट सिलेक्शनचा हा फटका कन्वर्ट झालाय. 2 क्षेत्ररक्षक आहेत त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू गॅप न मजर जाईल सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. पहा डीजे ऑपरेटरची थोडीशी कमतरता आपण इथे पाहतोय, त्या कारणास्तव आम्ही आयोजकांच्या माध्यमातून प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करतोय. अधिक माहितीसाठी आपण आयोजकांशी संपर्क साधा. पहिल्या चेंडूवरती समाचार घेतलाय. परेशच्या बॅटमध्ये आलाय चौकार. सांघिक आणि स्वतःचा अकाउंट ओपन केलाय 4 या धावसंख्येनं. फुल टॉस टॉप एज. नक्कीच इथे पण पाहतोय पहिला चेंडू फुलटॉस आणि त्याचबरोबर पंचांचा इशारा. इट इज अ बीमर चेंडू. न घोषित केल्या पंचांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल फलंदाजाला खऱ्या अर्थाने फ्री हिटची. 2+1 या 2 धावा ऍड झाल्यात. स्टॅक रोटेट झाली. स्ट्राईक एंड वरती यावेळेला आपण पाहायला मिळेल कल्पेश. कल्पेशचा विचार केला. घातक फलंदाज आहेत. फलंदाजीच्या जोरावरती आपली छाप सोडणारा हा खेळाडू दिग्गज खेळाडू आपण पाहतोय धामोदर टीमचे संगनायक कल्पेश. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाजी करत असताना महागडा ठरला होता. ज्या धावा खर्च केल्या होत्या ते धावा जमा केल्या जातील की काय, आणि तेच प्रयत्न करत असताना चेंडू फुलटत होता त्याच्यावरती प्रतिहल्ला चढवला, परंतु बाळ बचे. येस, चेंडू सीमारेच्या पलीकडे जा गेलाय. 4 धावा आल्या जरूर कल्पेशच्या बॅट मधनं. कल्पेशनं मात्र जीवनदान दिलंय, कारण की सोपा झेल होता, झेल मातृभूमीला दान झालाय आणि या कारणास्तव आपण पाहतोय एक जीवनदान मिळालंय संघाच्या संगनायकाला. तिथे अजूनही 4 धावा मिळाल्या आणि 4 धावेच्या मदतीनं धाव फलक पुढे सरकलाय. 5 स्वयंसेवक विनंती असेल आयोजक जी बाउंड्री लाईन जो बाउंड्री पट्टा आहे ना तो आपण इथे उभा करायचा आहे.
गोलंदाज खूप चांगले गोलंदाजी करतोय, परंतु फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून आपल्याला चुका पाहायला मिळतात. धीरज मात्र चांगले कामगिरी करतोय, फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून चूक पाहिल्या, तिथे 4 धावा धीरजला मोजाव्या लागल्या. हा फटका मिस्टामिंग फासलाय की काय, क्षेत्ररक्षक मात्र जेज करतायत. यस, झेल टिपलाय, अवघड झेल होता, लागेल पहिला झटका, पहिला फलंदाज बाद. संघाचं संगणक कळपेश बॅक टू द पॅव्हिलियन्स. आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न होता, पहिल्या चेंडूवरती नक्कीच फलंदाज बाद झाला असता खऱ्या अर्थानं गोलंदाज धीरजच्या माध्यमातून. परंतु त्या तिसऱ्या चेंडूवर त्याचा विचार केला, फटका कन्वर्ट झाला होता, फलंदाजाला वाटला होता ते चेंडू सीमारच्या पलीकडे षटकारासाठी जाईल, तसं काय घडलं नाही. गोलंदाजाला देखील वाटलं होता, क्षेत्ररक्षकाला देखील वाटलं होता की चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल, तसं काय घडलं नाही. सोप्पा झेल होता, तो झेल जमिनीला दान केला आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या बेतामध्ये फलंदाजानं आपली विकेट गमावल्या. संघाचं संगणक परतलाय डगआउट मध्ये. नवीन बॅट्समन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय धमोडे टीम कडनं सचिन स्ट्राइक एंड वरती. त्याचबरोबर सन्माननीय निलेश दादा कराले आंबिवली यांचं इथे शुभागमन झालंय. विनंती असेल या पण व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आमदार ट्रॉफी 2023 मध्ये आपलं सहर्ष सहर्ष स्वागत, सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम. पाहुण्यांची माध्यमाच्या व्यासपीठावरती पडता पावळे शुभणांची शोभा वाडे मंडपाची, पाहुण्यांची अफाट गर्दी आणि इथे आपण पाहतोय आणखीन एक फलंदाज झालाय सचिन बॅक टू द पॅव्हिलियन्स. धावसंख्या स्थिर आहिस्त्या स्कोरावरती 10 धावा, या धावसंख्येवरती ब्रेक लावण्याचं काम गोलंदाज धीरजच्या माध्यमातून केलं जाते. धीरजचा विचार केला, ज्याने आतापर्यंत चेंडू फेकले टोटल 4 चेंडू चांगले फेकलेत, 1 चेंडू नो देखील फेकला होता, त्या 9 चेंडूवरती एक्स्ट्रा धावा मोजल्या होत्या, खूप चांगले गोलंदाजी केली होती. परंतु इथे अजूनही ब्रेक त्यांच्या माध्यमातून पाहतोय. धीरजनं फलंदाजी करत असताना चौकार षटकारांची आतिषबाजी केली होती, तीच साजेदार करत असताना गोलंदाजीच्या जोरावरती देखील आपलं नाव आपली छाप सोडण्याचा प्रयत्न धीरजच्या माध्यमातून अजूनही चालू आहेत. परंतु इथे विचार केला तर 2 चेंडू फेकायचे धीरजला, ह्या 2 चेंडूवरती धावा खर्च करेल की कमबॅक करेल हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इनाइट नंबर 4 नितीन स्ट्राइक एंड वरती. हा चेंडू लॉफुल टॉस कन्वर्ट झाला, एक्झिक्यूट केला ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहेत तैनात, मिडेल सिंगल. एकापेक्षा अधिक काय पाहायला मिळत नाही. ज्या प्रकारे बाबूशाच्या माध्यमातून नेहमीच म्हटलं जातंय, मोबाईल से का काम चलेगा जब तक मुलाकात न हो और इक्का दुक्का से क्या काम चलेगा जब तक चौका छक्का ना हो. दिल्ली खूप दूर आहे, दिल्ली गाठायची असेल तर रिक्षा किंवा बसने सफर करून चालणार नाही. धामूच्या टीमच्या फलंदाजाला जर दिल्ली गाठायची असेल तर हेलिकॉप्टर किंवा विमानानं प्रवास करावा लागेल, चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल, हवाई हल्ले प्रत्यहल्ले चढवावे लागतील. या मॅच मध्ये मजबूत पकड निर्माण करायची असेल तर इथे हवाई हल्ला चढवलाय, फलंदाजाच्या बॅटमधून आलाय, हा संघर्षमय मोठा बिग हिट 6 धावांसाठी आलाय हा षटकार. यस, जसंच तसं उत्तर देण्यामध्ये प्रयत्न इथेच चालू आहेत. अजूनही भिंगाळ संघ मैदानाच्या बाहेर जाण्याचं नाव घेत नाहीये, तर धामोते संघ देखील खेळपट्टी सोडण्यामध्ये मात्र खेळपट्टी सोडत नाहीये. षटकार आलाय, षटकाराच्या मदतीनं धावफलक वेगाने पुढे सरकलाय. टोटल 17 धावा धाव फळकावरती अंकित झाल्यात. पहिलं शतक इथे संपन्न झालंय. पहिल्या शतकाच्या अखेरीस आपण पाहतोय 17 धावा. टोटलचा विचार केला धामोडे टीमला टोटल धावा बनवायच्या आहेत 45 आणि 45 धावेचा पाठलाग करत असताना धामोडे टीमनं फलंदाज गैते गमावलेत. पण तिथे पूर्णपणे भार असेल फलंदाजाच्या खांद्यावरती, हवाई हल्ले चढवले जातात, प्रत्यहल्ले चढवले जातात. हे करणं खूप महत्वाचं आहे. आपलं अस्तित्व टिकवायचं असेल, आपली छाप या मैदानावरती सोडायची असेल, या प्रकारे फटकेबाजी करणं खूपच महत्वाचं असेल. धामोदे टीमच्या फलंदाजाला कौतुक करावं लागेल गोलंदाज धीरज, ज्याने अतिशय चांगली गोलंदाजी केली. 38 सर्कलच्या दायऱ्यामध्ये आपण पाहायला गेलो 17 धावा खर्च केल्या. प्रयत्न खूप चांगले केलेत. प्रयत्नाची सीडी नक्कीच पायथ्यापासून तर नक्कीच शिखरापर्यंत घेऊन पोहोचवेल यात मात्र काही शंका नाही.
कोणता संघ असेल, कोणत्या संघावरती भारी, याच्यासाठी ही लढत. एका बाजूला भिंगार, त्याला फाईट करतोय धामोते. हा चेंडू खूपच वेगाने फेकलाय, गतीने आणि पूर्णपणे गतीने बीट केलं जात आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय, गोलंदाज आहेत विकास. पहिला चेंडू भोपळा फेकलाय, खऱ्या अर्थानं 0 या धाव फलकावरती आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती टॅप केलाय, लेट कट मारण्याचा प्रयत्न, दिशा दिली, जागा बनवली या फटक्यासाठी. लॉंग स्टॉप रिझन मध्ये आपण पाहतोय चेंडू गोळीचा वेगाने घे जाईल सीमारेषा पलीकडे शानदार चौकारासाठी. पहा चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीनं धामोते टीम जाम पोचल्या. 2 गडी बाद, टोटल 21 या धावसंख्येवरती. उच्चांक इन्व्हेस्टमेंट वाढवण्याचा प्रयत्न, कारण की धावा कंपल्सरी चेस करायच्या आहेत धामोते टीमला. परंतु या धावा डिफेन्स करण्यामध्ये सक्षम राहील की काय भिंगार टीमचे गोलंदाज हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. गोलंदाजी मार्कवरती विकास. टोटल 45 धावा बनवायच्या आहेत आणि इथे आपण पाहतोय बॅटचा पेस कोडलाय, फाय लेग क्षेत्रामध्ये चेंडूला भिरकावून दिलाय, बिग हिट केलाय 6 धावांसाठी. जसंच तसं उत्तर, ईट का जवाब पत्थर से, सींट का जवाब अत्तर से. चिडिया चुप गई खेत में. इथे आलाय षटकार आणि षटकाराच्या साह्यानं धाव पटलावरती आपण पाहतोय 27, लॉस ऑफ 2 विकेट ऑन स्कोर कार्ड टीम धामोते. घातक फटकेबाजी फलंदाज आपण पाहतोय नितीनच्या बॅटमध्ये. 2 चेंडूवरती 10 कदम आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती आपण पाहायला गेलो तर खऱ्या अर्थानं दुसऱ्या चेंडूवरती चौकार आणि तिसऱ्या चेंडूवरती षटकार आलाय. आक्रमकता दाखवले जरूर, हवाई हल्ले चढवले जरूर, कारण की ज्या प्रकारे मी मगाशीच म्हटलं होतं दिल्ली गाठायचं असेल तर हवाई सफर करावं लागेल आणि तो हवाई सफर मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. इथे कन्वर्ट केलाय, क्रिकेटचा क्लास दाखवलाय, मादक सौंदर्य दाखवत असताना डीप स्ट्रकावर रिझनला चेंडू पाठवलाय. यस, इथे चितेच्या चपलाईनं गोळीचा वेगानं 2 धावा कंप्लीट. जबरदस्त जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा झाला कन्वर्ट. टोटल पाहतोय 29 धावा पटलावरती. गोलंदाज विकास, गोलंदाजीच्या जोरावरती हाताची जादू दाखवणं खूप महत्वाचं आहे. हा चेंडू कन्वर्ट केलाय पॅटर्न शिपच्या माध्यमातून. यावेळी दिशा बदलली, चेंडूला फेकून दिलाय लॉंग लेग क्षेत्रामध्ये. अजून एक मोठा फटका एक्झिक्यूट केलाय, 4 धावांसाठी येईल हा शानदार चौकार. चौकार षटकारांची आतिषबाजी खऱ्या अर्थानं पाहायला गेलो तर नक्कीच धामोते टीमचे फलंदाज यावेळी मात्र सांताक्रूज एअरपोर्टने मात्र विमानानं प्रवास करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा फटका कन्वर्ट केलाय, पुन्हा एकदा काढायचा ऑफर, नजाकत दाखवण्याचा प्रयत्न, परंतु इथे सिंगल कन्वर्ट झाली. एक तेरी तो एक मेरी या प्रकारचा क्रिकेटचा खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक संपन्न झालंय. दुसरं 2 षटकांच्या अखेरीस धामोते टीमच्या धाव पटलावरती धावांकित झाल्यात. खऱ्या अर्थानं 2 फलंदाज गमवत असताना 34 धावा बनवायच्या आहेत, 45 धावा. आता मात्र समीकरण असेल येणार चेंडू आहेत 12 आणि बनवायचे आहेत 11 धावा. समीकरण पूर्णपणे सोपं झालंय. सामना ही मॅच पूर्णपणे खुली झाली. नक्कीच आपण जर पाहायला गेलो भिंगार टीमला ह्या मॅच मध्ये मजबूत पकड निर्माण करायचं असेल तर हा षटक 1, 2 ते 3 षटकांचा फेकावा लागेल. त्याचबरोबर अंतिम षटकापर्यंत ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कारण की सोपं समीकरण, कारण पाहायला गेलो धामोते टीमनं 12 चेंडूवरती टोटल 34 धावा जमा केल्यात. अजूनही 12 चेंडू त्यांच्याकडे आहेत आणि 12 चेंडूवरती फक्त 11 धावा बनवायच्या आहेत. ज्या अगोदर धावा जमा केल्या त्यांच्यापेक्षा कमी धावा जमा करायच्या आहेत. परंतु इथे एक चाणक्य गोलंदाजी, चक्रावून सोडणारी गोलंदाजी करावी लागेल भिंगार टीमला. नवीन गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय अविनाश. येणारे 12 चेंडू विजयासाठी 11 धावसंख्येची गरज. एखादा मोठा फटका सामन्याची पूर्णपणे हवा काढू शकते. परंतु इथून जर हा षटक 2 ते 3 धाव्यांचा फेकला तर मॅच अंतिम टप्प्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. चेंडूवरती लक्ष केंद्रित करता येत नाही, कुठल्या प्रकारचा नियंत्रण पाहायला मिळत नाही. हा चेंडू अविनाशने डॉट फेकलाय. स्ट्राइक एंड वरती सचिन आपण पाहतोय, नितीन हा फलंदाज पाहतोय आणि नितीनला
हा चेंडू डॉट फेकलाय. गोलंदाज खऱ्या अर्थानं अविनाशच्या माध्यमातून. सलामीवीर परेश देखील आहेत. परेशच्या बॅटमध्ये देखील चौकार षटकारांची आतिषबाजी आपण पाहिली, परंतु तळ ठिकून दोन फलंदाज अजूनही खेळपट्टीवरती आपण पाहतोय. फुलटॉस. यस, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज तिरफळाचित होतोय नितीनच्या पारीपर्यंत. खेळाडूंना देखील क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी खूप मजा येते. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा सज्ज झालाय. मारण्याचा प्रयत्न, बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाही. नवणात आहेत स्ट्राईक एंडवरती फलंदाज. कौतुक करावं लागेल अविनाश. इथे मी म्हटलं होतं की या गोलंदाजाला हा शतक 2 ते 3 धावेंचा फेकायचा आणि तेच कार्य करत असताना अविनाशनं 3 चेंडू डॉट फेकल्यात. त्यामध्ये एक फलंदाजाला देखील बाद केले. फुलटॉस कन्वर्ट झालाय. फटका एक्झिक्यूट केलाय. नो मॅन्स लाईन. क्षेत्ररक्षक दूरवर न येतील. चेंडू उचलतील फेकतील तत्पूर्वी अवधी पाहतोय. 2 धावा कंप्लीट. चितेच्या चपलाईनं जबरदस्त रनिंग, बिगविन द विकेट. यस, 2 धावा आल्यात आणि 2 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकलाय. टोटल आपण पाहतोय धावफलकावरती 36 धावा अंकित झाल्यात. धामोदे टीम खूप चांगला खेळ, त्याचबरोबर भिंगार टीम देखील आपलं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न, जीवनाची पराकाष्ठा दोन्ही टीमच्या माध्यमातून आपण पाहतो. लीडिंग एज लाऊड सॉन्ग आमच्या कानापर्यंत पोहोचला होता. जेल होण्याची शक्यता होती, परंतु इथे चूक केली. चोरटी धाव, नक्कीच चोरटी धाव घेण्यामध्ये प्रयत्न केला. ती धाव देखील इथे जमा केली. 1 धाव कन्वर्ट झाली आणि टोटल आपण पाहतोय 37 धावा धावपटलावरती. 3 धावा तर खर्च केल्या. अजूनही अविनाशचा विचार केला तर एका चेंडूचा खेळ अजूनही बाकी. बनवायच्या आहेत 45 धावा. हा चेंडू जर डॉट फेकला ना तर मॅच अंतिम टप्प्यापर्यंत आपल्याला रफ अँड टफ पाहायला मिळेल, यात मात्र काही शंका नाही. कारण की दोन्ही संघ दिग्गज संघ पाहतोय. एक संघ कर्जत तालुक्यामध्ये आपला छाप सोडल्या, तर एका संघानं पनवेलमध्ये आपली छाप सोडल्या. हा चेंडू नक्कीच कन्वर्ट झालाय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत. या चेंडूवरती मिळेल फक्त सिंगल. यस, इथे पंचांचा इशारा येतोय. शतक क्रमांक संपन्न झालाय 3रं आणि 3 शतकांच्या अखेरीस धामोदी टीम जाम पोहोचल्या. 3 गड्याच्या मोबदल्यानंतर टोटल 38 या धावसंख्येवरती. 38 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 45 धावेचा पाठलाग करतोय धामोटे संघ. समीकरण असेल येणारे 6 चेंडू आहेत आणि 7 धावसंख्येची गरज आहे धामोटे टीमला. 6 चेंडू 7 धावा. या धावा डिफेन्स करण्यासाठी, या धावा रोखण्यासाठी खऱ्या अर्थाने आपण पाहतोय भिंगार टीम कडून अंतिम गोलंदाज अजय. हा गोलंदाज पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. अजयला मात्र नक्कीच कमबॅक करणं खूप महत्वाचं आहे. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय ज्याची बॅट मध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी पाहिली. परेश स्ट्राईक एंड वरती. क्रिकेटच्या पटलावरती, खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती डावखोरीचा फलंदाज नेहमीच घातक मानले जातात, परंतु 6 चेंडूवरती 7 धावा बनवायच्या धामोटे टीमला. स्ट्राईक एंड फलंदाज परेश, नो स्ट्राईक एंड वरती नवनाथ. अजय हा चेंडू स्लोअर पद्धतीचा फेकलाय आणि पहिल्या चेंडूवरती प्रहार, आसमानी टोला, आक्का गोळा, उछल उछल कर बोला छेरन. होत्या भिंगार टीमनं त्याच धावा इथे धामोदर टीमच्या अकाउंटवरती पाहतोय. सामना टाय झालाय, परंतु निर्णायक विजयासाठी 1 धाव ही कंपल्सरी बनवणं खूप महत्वाचं आहे. यावेळी आपण पाहतोय MS धोनी
महेंद्रसिंग धोनी स्टाईलनं सामना फिनिश केलाय परेश या फलंदाजानं. हॅड लक असेल भिंगार टीम, परंतु खूप खूप अभिनंदन, आपण इथपर्यंत आलात आणि या आमच्या आयोजनामध्ये सहभागी नोंदवलात याचबद्दल. आणि त्याचबरोबर खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी धामोदे टीमला.